नमस्कार मित्रांनो. तर मी आज चाललेलो आहे म्हशाच्या जत्रेला. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आता मी आहे मुरबाडवरून आता थेट टर्न घेऊन म्हशाला जाणार आहे. समोर जो रस्ता आहे इकडे मुरबाड आहे. मुरबाडवरनं तुम्ही राईट टर्न घेतला की म्हसा आणि सरळ गेलात तर सरळगावचा रस्ता आहे. चला जाऊया म्हशाला. चला 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 मसाच्या जत्रेला चला. लेट्स गो मसा. चला रे चला जत्रेला जाऊया मसाच्या जत्रेला. तर मित्रांनो आता आम्ही म्हशाला चाललेलो आहोत. म्हशाची जत्रा ही पौर्णिमेला चालू होते आणि 10 ते 12 दिवस ही जत्रा असते. पहिले 4-5 दिवस ही जास्तच गजबजलेली असते. बैल बाजार, अजून तमाशा या काही गोष्टी असतात. ते पहिले 4-5 दिवस जास्त असतात. त्यानंतर त्या हळूहळू बंद होतात. पण बाजार मार्केट हा चालू राहतो. थंडीची गोधड्या, तुम्ही कंबल, अजून घोंगडी या गोष्टी तुम्हाला जास्तीत जास्त भेटतात इथे. भांडी पण शेतीच्या कामासाठी लागणारी वस्तू सगळं तुम्हाला साहित्य इथे भेटतं. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघायलाच. चला बघूया. मित्रांनो म्हशाला पोहोचलेलो आहोत. गडचा रस्ता इथून आम्ही आता म्हशामध्ये एंटर करतोय. तुम्ही एवढ्या उन्हातही बघू शकता मजबूत गर्दी आहे. म्हशाला आलात तर तुम्हाला घोंगड्या म्हणजे अंगावरचं या गोष्टी नक्कीच भेटतात. थंडीच्या गोष्टी, लहान मुलांची खेळणी, 100ला 4 LED बल्ब आहेत. जिल्ह्यातली सर्वात मोठी जत्रा म्हसाची जत्रा. गर्दी बघू शकता तुम्ही. आणि दोन्ही साईडला दुकानं आहेत. पाठे आकाश पाळणे आणि इतर काही मजा करायची. घोंगड्यांसाठी फेमस होता पहिला आपला म्हसा. बैल बाजार इकडे तुम्हाला इथे लांबून जी जत्रा दिसते आपल्याला सर्वात आधी दिसतात ते आकाश पाळणे. ते तिकडे मैदानात आकाश पाळण्यांचं आहे. लहान मुलांसाठी बघा तुम्ही. हेलिकॉप्टर आहे, जम्पिंग जॅक, मिकी माऊस आणि हा आकाश पाळणा सगळ्यात मोठा. आणि असे 3 पाळणे आहेत. ड्रॅगन होडी पण आहे. संध्याकाळी आलात तर खूप रोषणाई असते आणि खूपच भारी दिसतं सगळं. 50 रुपये आकाश पाळण्याचं तिकीट आहे. फक्त आणि फक्त 50 रुपये. सगळं टोया डान्सिंग, ब्रेकिंग डान्स, खूप काही गोष्टी आहेत बघा. तांदळाचं माप आहे. आचार पण बोलतात त्याला. आणि तवे, कढया. पप्पा मम्मीच्या आग्रह असतो आम्ही आलेलो आहोत म्हशाला. मम्मी काउंटर आहे जो खूप फेमस झालेला आहे. 100 रुपयात 3 चान्स. जिंकेल त्याला कोंबडा. हा बघा इंस्टावर फेमस झालेला आहे. लहान मुलांच्या खेळण्याचं दुकान आहे. मम्मी म्हणते स्वराजला बावली घेऊया. स्वराज बावलीसोबत खेळत नाही. पण आता आम्हाला समोर दिसला मोदका कुवा. मोदका कुवामध्ये एकदा जाऊन बघायचं आणि वरतून बघा टॉप व्ह्यू. म्हसा, पूर्ण म्हसा तुम्हाला इकडून बघता येईल. गर्दी दिसेल. प्रत्येक काउंटर तुम्हाला वेगवेगळे दिसतील. पोलीस दिसतील. आणि हा जो समोर आहे पाळणा त्याच्या मागेच म्हशाचं मंदिर आहे. खामलिंगेश्वर मंदिर. त्याच्यासाठी जत्रा असते. मोदका कुवा बघायला आलेलो आहोत. बघू शकता कुवाच आहे पूर्णपणे. समोर तुम्ही बघताय मोदका कुवा. हा बघा बाईक रायडर आलेला आहे आणि आज सुसाट अशी बाईक त्या राऊंड अँड राऊंड करतो. बाईक चालवताना विशेष म्हणजे तो काय बाईक चालवता कोणी बक्षीस देतात ते पैसे कसे कॅच करतोय.
आता समोर तुम्ही दोघं जणांना पाहू शकता. एक तर बुलेटवर गाडी फिरवतोय गोल 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 गोल. बुलेट मी पहिल्यांदा बघतोय मोदका कुवामध्ये. आणि आता ही आपली मारुती 800 आणि त्यात एक पुढे मुलगा आहे आणि एक माठी मुलगी बसलेली आहे. हा एक म्हणजे भारतातलं एक आपलं टॅलेंटच म्हणायला लागेल. आता समोर तुम्ही बघायला माझ्या पप्पांच्या हातातले पैसे कसे ते कॅच करतायत. आत्ता पप्पांनी पैसे दाखवलेले आहेत आणि पैसे घेतलेले आहेत. पुढे चालले समोरच्या साईडला मंदिर आहे. मागच्या साईडला बघायला महिलांसाठी दागिन्यांचं आहेतच मागे. बशा घ्यायला ठाण्यावरला मसाला घेऊन आलेली. आता आम्ही एका बशा घेतोय. संबरला फक्त 6 मस्त आहे. 49.99 भेटतो आपण बसाची यात्रा मध्ये. तर आता मंदिराकडे जाऊया. हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लगेचच तिथे प्रसादाची दुकानं आहेत. कुरमुरे, पेढे, इतर सर्व प्रसाद इथे भेटतो. हेच ते मंदिर, खामलिंगेश्वर मंदिर, म्हसोबा मंदिर. ज्या मंदिराची ही यात्रा असते तेच हे मंदिर. अत्यंत खूपच जुने असे हे मंदिर आहे. सुंदर असं बांधकाम आणि सुंदर अशी त्याच्यावर रंगरंगोटी केलेली आहे. संपूर्ण सजावट केलेली आहे. पाहू शकता तुम्ही भाषातलं खामलिंगेश्वर मंदिर, म्हसोबा मंदिर. ठाण्यातील सुप्रसिद्ध अशी म्हसाची यात्रा या देवस्थानासाठी असते तेच हे मंदिर आहे. ही आहे मंदिराची मागची बाजू. कळस बघा उंच असा. आणि मंदिराच्या मागच्या बाजूला इथे नारळ फोडले जातात. चला चला. मंदिरामधून दर्शन झाल्यावर आम्ही बाहेर आलो. बाहेर गर्दी हळूहळू वाढत चाललेली. घोंगड्या आम्हाला इथे दिसल्या. ते समोरच मंदिराच्या समोरच भाग हा आहे म्हशातला मेन नाका. म्हशाला आलात तर तुम्हाला हा नाका माहितच आहे. इकडे हा मुरबाड बंद आलात आणि हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि एक साईडला कर्जतकडे जाण्याचा रस्ता. मेन जो नाका आहे ते पप्पांनी हातातला कडा घेतलेला आहे. तर म्हशाच्या चौकात मला भेटलेली आहे माझी गावची फॅमिली. हा आमचा गावचा टायगर. आणि सगळे हळूहळू पुढे जात आहेत. जत्रेचा आनंद घेत आहेत आणि हळूहळू शॉपिंगही करत आहेत. मी मागे राहिलेलो आहे आणि आता आलेलो आहे मी टायगरसाठी. बॉल किंवा बँजो काय घ्यायचं ठरलेलं आहे. बॉल आणि बँजो दोन्ही घेतलेलं आहे आम्ही. समोर तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला यावर्षी पाळणे आहेत. दोन्ही बाजूला खेळणी आहेत आणि परी बघा. आणि हा हेलिकॉप्टर लहान मुलांचा ह्याच्यामध्ये टायगर बसलेला आहे. मजा घेतात. गर्दी वाढत चालली आहे. आमची शॉपिंग आता बरी भेटली. खूपच शॉपिंग होणार आहे. आज जत्रेचा शेवटचा दिवस आहे तरी गर्दी काही कमी. हळूहळू संध्याकाळ होत चाललेली आहे आणि गर्दी थोडी थोडी वाढत चाललेली आहे. हे बघा 20 रुपयाला फक्त आणि फक्त 20 रुपये. आमची जत्रेची मजा घेण्याची चालूच आहे आणि गर्दी तशी हळूहळू वाढत चालली. आणि आता आपण आलेलो शेवटच्या भागात. इथे आम्हाला भेटलेले आहेत पुन्हा एकदा ब्लँकेट्स, कंबल. चला घेऊया. आता हा शेवटचा पार्ट आहे. यापुढे आता आमची गाडी पार्किंग मध्ये आहे आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे हळूहळू बंद होत आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात म्हसाची जत्रा असते. लाखोंच्या संख्येने नागरिक इथे भेट देतात. तुम्ही भेट द्या. ठाण्यातील सर्वात मोठी अशी म्हसाची जत्रा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग. चला फिरलेलो आता आम्ही चाललेलो आमच्या घरी गोरखगडला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय बाय.